तुमच्याकडे काय माहिती आहे, काय सांगायला सांगा? नाही, काल पूर्ण दिवस आधी आम्ही विधान भवनात होतो. तो महिला आयोगाचा जो विषय होता त्याच्यात SOPs काय करायच्या, कसं ते पूर्ण स्ट्रक्चर करायचं, त्याच्यासाठी काल दिवसभर आमचा तिथे गेला. त्यानंतर मी महाराष्ट्र बार काउन्सिलमध्ये जाऊन ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांच्या विरुद्धची जी तक्रार होती ती देऊन आले. त्याचं जे एक्नॉलेजमेंट आहे ते घेऊन आले. त्यानंतर बॅक टू बॅक माझा दिवसभर लाईन्ड होतं, म्हणून काल मला विट्सच्या प्रकरणात चौकशी घेता आली नाही. पण ती माहिती आज दुपारनंतर जेव्हा अँटी करप्शन ब्युरोची चौकशी संपेल त्याच्यानंतर मी ती पूर्ण माहिती घेऊन विट्सवर देखील लवकरच काय ते बोलेन. राखेचं राजकारण बीड जिल्ह्यानं संपूर्ण महाराष्ट्रानं या प्रकरणाच्या निमित्तानं पाहिलं. तुम्हाला काय त्यामध्ये आढळलं आणि कशा पद्धतीने तो घोटाळा होत होता? मी जेव्हा परळीत जाऊन राहिले, तिथून महाजेन्कोमध्ये गेले, तेव्हा महाजेन्कोकडनं जी माहिती मिळाली होती तर ती अशी होती की त्यांच्या इथे रोज जेवढं टन जितके मेट्रिक टन कोळसा जळतो त्याच्यात दोन गोष्टी तयार होतात. एक असते फ्लाय ॲश आणि एक असते बॉटम ॲश. फ्लाय ॲश जी आहे ती खरं ते जमा करायचे आणि बॉटम ॲश आहे ती पाईपांद्वारे पाण्यासकट येऊन एका मोठ्या तलावात पडायची. ती फ्लाय ॲश सुद्धा टेंडर होण्यासाठीचे टेंडर प्रोसिडिंग सुरू केले. तिथे टेंडर्स लोकांनी घेतले सुद्धा, पण कराड धनंजय मुंडे या टोळीने त्यांना एक अगदी कण सुद्धा तिथून बॉटम ॲश उचलू दिली नव्हती. आणि ही जी बॉटम ॲश आहे ती ते मोठ्या ब्रिक कंपन्या असो छोट्या कंपन्या असो त्यांना ते सर्रास विकायचे आणि कोट्यावधींचा नफा त्यांना मिळाला होता. आणि हे जेव्हा तिथे प्रत्यक्षात जाऊन बघितलं आणि महाजेन्कोकडनं जी माहिती घेतली त्याच्यात त्यांनी मला एक थप्पीच्या थप्पी त्यांनी दिलेल्या कंप्लेंट्सच्या दाखवल्या. त्यांनी SP बारगळ यांच्याकडे असंख्य कंप्लेंट्स पाठवल्या होत्या, पण SP बारगळनी एकाही कंप्लेंटवर कारवाई केली नव्हती, कारण यांचं सगळ्यांचं इतकं छान संगनमत होतं त्यामुळे त्याच्यावर कारवाई झालेली नव्हती. आणि ही सगळी माहिती त्याच्या व्हिडिओज सकट त्या कंप्लेंट्सच्या कॉपी सकट मी आज अँटी करप्शन ब्युरोला देणार आहे. पालकमंत्री अजित पवार आहेत, काय फरक जाणवला का तुम्हाला? SP बदलले, पालकमंत्री नवीन आले त्या ठिकाणी, आणि तुम्ही आता जे म्हणताय की अगोदर तर नेक्सस SPच्या मार्फत होतं, आता मात्र तुम्हाला फरक जाणवतो का? आता काही घडामोडी तिथे घडतात? नाही, तिथे अनेक गोष्टी घडतायत. आत्ताच्या घटकेला हा सगळ्या लोकांचा प्रेशर, मीडियाचं प्रेशर आणि आमच्यासारख्यांचं प्रेशर म्हणूनच अमुक गोष्टी झाल्या. तिथले SP बदलले, तिथले कलेक्टरांविरुद्ध तर मी इतके